निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं कृषी पंपांची 7.5 HP पर्यंतची वीज बिलं माफ करण्याची घोषणा केली होती. तर घरगुती वापरासाठी कुसुम योजनेतून घराच्या छतावर सौर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांना वीज बिल येणार नाही अशा घोषणा केल्या होत्या. मात्र त्याची पूर्तता झाली नसून शेतकरी आणि घरगुती वीज वापर ग्राहकांची महावितरणकडून लूट सुरू असल्याचा आरोप राधानगरी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. याच्या निषेधार्थ या पक्षाच्या वतीनं आज राधानगरीत महावितरण आणि शासनाचा निषेध व्यक्त करत निदर्शनं करत वीज बिलांची होळी करण्यात आली. कृषी पंप आणि सोलर बसवलेल्या ग्राहकांना मोफत वीज दिली नाही तर महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिलाय. निवडणुकीच्या आधी शासनाने जी घोषणा केली होती, आता आखलेलं सर्वसामान्यांच्या विरोधी हे वीज धोरण आहे. या धोरणाच्या विरोधामध्ये आज राधानगरी इथं शिवसेनेच्या वतीनं आम्ही निदर्शनं केलेली आहेत. खरं तर शासनानं सुरुवातीला असं सांगितलं होतं की स्मार्ट प्रीपेड मीटर जे असेल हे फक्त शासकीय कार्यालयानं बसवलं जाईल, घरगुती वापरायला असणार नाही. 7.5 HP ची जी काही मोटर असेल त्याचं वीज बिल माफ केलं जाईल. त्याच्याबरोबर संध्याकाळच्या वेळेला सोलरवरती दिलेली जी काही वीज असेल त्याचं बिल येणार नाही. परंतु आता आपण बघतोय सगळी बिलं चुकीच्या पद्धतीने यायला सुरुवात झालीत. एक वेगळं धोरण निवडणुकीच्या आधी जाहीर करायचं आणि आता परत लोकांची फसवणूक आहे, हे चुकीचं आहे. या धोरणाविरोधात आम्ही त्यांच्या बिलाची इथं होळी केले आणि शासनाला आम्ही सांगू इच्छितो की याच पद्धतीनं तुम्ही जर का सरकारच्या विरोधात काम करत असाल, शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत असाल तर सरकारच्या विरोधामध्ये शिवसेना नेहमी रस्त्यावरती उतरेल याची त्यांनी जाणीव ठेवावी. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले, तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, उत्तम पाटील, सागर भावके, विजय टिपुगडे, विमल पाटील, कल्पना भोसले, युवराज पोवार यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.